पर्ण पर्ण असं दारा बसत असतात का? हा, अंदर बसणं असं झालं गलीनं जाणारे लोक पाहतात, म्हणती काय खाऊ राहिला, काय खाऊ राहिला, पोट फुगते, अंदर बस. पाहू दे ना मग, पाहू दे ना मग, मी त्याला भेटो कोण पाहिलं तर. आ मायाबाई ये पाय ना, मी काय खाऊन राहिलो, मी तुला भेटो ना मग. काय रे, काय म्हणतो, काय रे प्रणव, पाय ना मी काय खाऊन राहिलो. आमच्या पुली केली, पुली पाय, पुली खाऊन राहिलो. पुली केली का, मग खा ना, मग मला आवाज देऊन राहिला. ये माया ये, पुष्पे मायाला देवा. नाही मला नाही पाहिजे, घे ना पुली केली ना, मागली पुली नाही पाहिजे ना रे तुली, पुली पुरी मग तोत्रे, तो तर बोंगाने पुलीली म्हणते पुरी म्हण. बाई माया ये ना, ये का तोडूनच राहिली, जाय जेव तू बी. नाही वाट्या, मला सध्या भूक नाहीये, की मग भूक लागली तर येईन, आता नाही पाहिजे. काय झाली का तो वगैरे नाश्ता पाणी? नाही ते काय ना, माईन रात्री खिचडी केलती, मग ती खिचडी उरली, मग सकाळी फोडणी नेली, ते मग आता फोडणीची खिचडी खाल्ली ना, आता कस नाही. असं का? मायाबाई काय रे प्रणव, पाय ना किती मोठ्या पुल्या घेतल्या. 3 घेतल्या, एक माझी, एक सुभादाची आणि एक तुझी. काय सुभाष दादा माया दीदीची घेतली का? कसा जीव लावते बरोबर, समजते का रे आपला. माली नाही घेतली का त्याच्यात, मी आत्या हाव ना तो आली. आणि त्या मंजूची नाही घेतली का? ते घरी आहे तिच्या, ते नदेबाच्या घरी गेली ना, ते नदेबाच्या घरी राहते आता, आमच्या घरी नाही राहते आता, ते नदेबाच्याच घरी राहते. नरदेवाच्या घरी अजून नरदेवच राहिला का तो? पण मामा म्हणाव आता, मामा म्हणाव आता, नरदेव नसतात म्हणत. आत्या माहितीये का, तो नरदेवच म्हणते आता. पण मामा आले होते ना, हे मामा म्हटलं जिजाजी आले होते ना, तर माहितीये का काय नरदेव असं म्हणेन, पडत चालला जाणे, त्याला समजतच नाही. आम्ही त्याला सांगितलं म्हणायचं नाही, बोलत नव्हता ना, काही नाही. आणि जिजाजी त्याला आवाज देत होते की ये रे प्रणव, ये प्रणव, तो येत नव्हता, असं लपून पाहता, नरदेव बा असं म्हणायचं आणि पडून जायला. त्याला काय कळते, पण गेलता ना मग बोलला आता मस्त. हा मग ते जिजाजींनी त्याला चॉकलेट म्हटलं, तर मी तुला चॉकलेट देतो असं म्हटलं, तर मग गेला त्यांच्याजवळ. पाहिलं ना ते ओटी भराच्या वेळेस कसा करत होता, माझी ओटी भरा, मला पाटावर बसायचंय, मला पाटा बसायचंय. लहान आहे होत म्हणून तसा करते, त्याला कळलं ना की मग त्यालाच शरम लागत जाईल, मग हाशीन. आता दिवशी काढले ना फोटो त्याचे पाटावर बसून, आता मोठा झालाय का खोजा त्याले, मग हाशीन म्हणे फोटो कोण काढले अशी. आता लहान आहे, काही कळत नाही. माया बरं झालं आली मी, आता प्रणवले धाडतच होती. माया हे बाय, सुभाष तू इकडेच आहे जेवायला, पुऱ्या नाच हे केला, चटणी पुऱ्या, तो आईचा झाला असेल साहेब, आमचं वक्तावर ठरलं म्हणून, नाही तर मग आईली सांगितलं असतं म्या. वहिनी त्याच्या घरी खिचडी केली, फोडणीचीत खाल्ली, स्वयंपाक नशीन झाला. वहिनी इकडेच बोलव ना, मोठ्या वहिनीले आणि भाऊले, चालते ना. नाही माझे बाबा घरी नाहीत, काही माझे बाबा पातूरले गेले. का आले व? काय माहित काही काम आहे, माझ्या बाबाला तिकडे गेले. मग तो आईच आहे एकटी, मग काय आईले सांग घरी काही करू नको म्हणा, काकू न स्वयंपाक जाय सांग. मी भिजवतो वरची कणिक आणि पुऱ्या तळतो, आता मी दुसरं करा काही नाही व करतो ना मी. आता सध्याच काय टाइम आहे, मग नाहीतरी प्रणवचे बाबा गेले आता खाऊन, आपणच हाव. तुम्ही खाता का म्हटलं गरम गरम? आत्या बाईले म्हटलं गरम गरम पुऱ्या आहेत, खाता का? नाही मी बी तुमच्या संगच खाईल, आता नाही खात. बोला काय चालू आहे? मला वाटलं वरच आहे का तू, म्हणून मी वर चालली होती. नाही वर कसलं, आताच काम झाले, 2 मिनिट बसली तर ये ना बस, नाही तर चल चल वर चल. नाही जाऊ दे, बस नाही तरच झाले काम. हो काम काय झाले, काही राहिले, काही खाया प्यायचे झाले, आता बाकीचं तर तसंच ठेवून आलो आहे. आत्ता श्यामा झोपला, थोडा वेळ झाले, बाबा वरच जायला, तो झोपेल असला की मरा लागते, नाही तर तो उठला की करूच देत नाही, मागे मागेच फिरायला लागते त्याच्या, नाही तर आपल्या मागे मागे फिरते, काही सांगते, काही ओढते, नुसतं त्रास देते. लहान आहे ना आता, तसंच आहे समजेपर्यंत. का ग तू त्या दिवशी पूजा करायला नाही दिसली, तुझ्या सासूच होत्या एकट्या.
मी मागून गेली होती त्या करत मला चल म्हटलं जातो मी जाऊन या म्हटलं मी तोपर्यंत घर करते मग तुम्ही थांबा. घरी कोणी नव्हतं ना मग घराला कुलूप लावून जा आणि कुलूप लावा उघडा त्याच्यापेक्षा मग तुम्ही जाऊन या मग मी जाते. त्या पूजा करून आल्या मग मी गेली. सांगत होते त्या तू सरिता काकू कर्ण काकू गेल्या होत्या ना तुम्ही. माझ्या वेळेस कोणी नव्हतं तिकडच्या वेटाळ्यातल्या बाया होत्या मग त्यांच्यासाठी भरली मी. हो का नाही आम्ही गेलो होतो हो काकूंसोबत गेले होते मी मग ते गंगू काकू आल्या. हो गंगू काकूले काय धंदा आहे पूजा करायला आला म्हटलं शेवटी बोलायला पाठवायला लागलं की या ना घरी मलाही पूजा करायला यायला लागते. अशी आहे माई सासू जर ती बसते तर ती गच करत बसते. सासवाईच्या तर नांदीच न लागू बापा. काय करा म्हणजे कसा त्रास देतील सुनायला सांगताच येत नाही. तुला काय त्रास आहे शांता काकू सारख्या सासू भेटल्या तुला नशीब आहे तुझं. मी तर नेहमी म्हणे निधीच्या बाबाले तर मी किती वेळा म्हणत असेल मला शिटूची तर मला हिरस वाटते किती चांगली सासू भेटली. शांता काकू किती चांगल्या खरंच किती समजून घेतात तुला. बस झालते वरून वरूनच दे जसं असते तसं नसते म्हणून ठसते. नाही ग पण शांता काकू तुला त्रास थोडी देत काही अंतरही देत नाहीत ना. अगं त्रास नाही त्रास म्हणजे काय त्या त्रास नाही देत मला काही. बघ आता किती दिवस झाले 1 महिना झाला म्हटलं माझ्या सासूबाई माहेरी जाऊन बसलेल्या आहेत. अजूनच नाही कायचं माहेर पण पूर्ण अधिक महिना झाला मग पण आल्या नाहीत घरी. मला जायला मिळालं ना त्यांना माहिती होतं बरं की घरी नाही तर सिटू जाईल कशी तरी आल्या नाहीत म्हटलं. पण अजूनही याचं नाव नाही किती दिवस राहतात काय. आता तर मी म्हणतच नाही या जरा आधीतच. अगर आल्या असतील गेल्या असत्या नाही बापरे तुझं लग्न झालं तेव्हापासून आणि पहिले कापचं काही व्हायचं नाही ग राहायला जाणं. पहिले घरीच्या स्वयंपाकाचीच पंचायत मग तुझं लग्न झालं काकू गेल्या नाहीत आत्ता गेल्या किती दिवस वर्ष झाले. मी इतके दिवस राहिले बरं इतके दिवस राहिले समजा गेला आलं तर कोणी जाते पण असं राहायला म्हणून मी तर पाहिलंच नाही काकू गेल्या म्हणून. दे ना आता तू घरी आहे तर राहू दे त्यांना कुणालाही वाटते राव. मग हाच विचार सुनेचाही केला पाहिजे ना. मी तर 2 दिवस शिल्लक राहिले की मग स्वीटू माहेरी राहते करतात. सुनबाई आले वाटते आमचे बाबा. हा बाबा अरे पिंकी बाई येलाय का बसा बसा. काय नाही जेवायचं स्वयंपाक झाला असेल ना बाई. हो बाबा झाला स्वयंपाक तुम्ही आंघोळ करून घ्या टाट वाढतो. बसा बसा मग वाळे का परी अंग तोंड धुतो हे करतो. काय म्हणते पिंकी बाई काय नाही काका मजेत. तुमचं मस्त पेरणं साधलं बा मंग्या भेटला आता म्हटलंच ना मंग्याले म्हटलं मस्त घेतलं रे साधून. काल पाणी आलं ना तुमच्या पेऱ्यावर. आमची वाईच राहिली होती लेख आता वाईच आज आता सकाळी पेरू आम्ही आता. हो का हो ना नाही आमचं झालं. हो 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 स्वीटू वाढतो ताट मी जाते आता. अगं बस ना त्यात काय बस बाबाला काट वाढून दिले की बाबा तिकडे टीव्हीच्या रूम मध्येच जेवतात. बस नाही ग नाही त्यांना आंघोळीला पाणी वगैरे दे वाढून दे मी काय सहज आली होती. अगं नाही बाबाला काही पाणी वगैरे नाही द्यायला लागत. बाबा आमचे खूप समजदार आहेत बरं. बाबाला माहित आई घरी नाही तर हे काय काय करीन बाबा हाताने घेतात सगळं. ताट वाढून द्यावं फक्त आपण झालं. रात्री तर बाबांना ताटही हातानच वाढून घेतलं. बाबांनी मला आवाजही नाही दिला. मी मध्ये होती तर इकडे लागे वाढूनही घेतलं बबड्यालाही वाढून दिलं जेवली दोघं. बापरे हो का गो चांगलं आहे बेटे सासरे खरंच ना मी म्हणते ना स्वीटू तुझे सासरे खूप चांगले आहेत. आमच्या घरी येऊन पाय ना एकाहून एक नाटक असतात नुसतं. माझे सासरे तरी काही माझी सासू तर लयच आहे सांगायला आते आहे पण काही कामाची नाही. बापा बापा सांगा तर एवढा मोठा भाजीपाला गरज आहे का. आता भाजीपाला तसाच तर महाग आहे. आता नवीन भाजीपाला नाही गेलो हे किती महाग आहे भाजीपाला तरी बी चालला हा माणूस एवढं मोठे थायला भरून. काय बाई या माणसाला तर बाई पैशाची एसपीस नाही निरा आणून ठेवला सासरे बुवानं अनसून बाईले काही गरज नाही की लवकर भाजीपाला आणला काढील का काही का काय काय नाही. आणत ना थैले भरून आणत का झोरा भरून आणत की काय चाललं.
सळे ना त्यातल्या त्यातच अशीन तो रिकाम पण तर काढ म्हणा. मी हाच योगिता कवा हा भाजीपाला काऊन नाही आला वा? थैली तर घामीस ते सडते दा. बदर का ठेवले निस्टूस करून ठेवले. टाइम नाही भेटला का तुले? आई मी कामच करत आहे. काढणार आहे भाजी. राहू द्या तुम्ही हात नका लावू. राहू दे करते. पण माझं ही इकडचं होऊ द्या. हे मी मशीन लावली होती तर कपडे वाळू घालत आहे. पाऊस आला तर आणखी राहून जातील ना, मग वाळत नाही कपडे. तशी ना बाळाचे कपडे खूप ओले आहेत. म्हटलं वाळून घेते, धुतले की लवकर वाळतील तरी, म्हणून मी आधी कपडे धुवायला आली. राहू द्या त्या भाज्या मी करे. सासूले तर फक्त बोलायचा चान्स पाहिजे. आई राहू द्या तुम्ही. हो कर माय धुई. तर कारणच आहे. एक सांगितलं की म्हणते तेच करून राहिले. सकाळपासून कपडेच धुवून राहिले. का अर्ध्या गावाचे कपडे आणले का काय सांगा झाल्या बोळ्याची. तरी बी मशीन आहे असं नाही की हानं काही धुवा लागते. मशीनीत टाकणं ती नाही होत. का चहा झालाच नाही का? किती वेळचा चहा सांगून राहिलो का? काय तुमच्या लोकांच्या कानात का भेंड गेले का रे? आता ठेवतो ना. तुम्हाला तर वाटते की नाही रे बायको नाही रे शिट्टीवरच आता हे भाजीपाला काढून राहिली ना ठेवतो च्या सकाळपासून चौथा काय हा. ठेव. चालली बेटी चौथा आहे, पाचवा आहे, मोजत जाय फक्त. नवऱ्याचं खाणं करणं जीवार येते ते सांगत नाही. हो ठेवतो. भाजी काढून राहिली ना, मला आणून ठेवला का वा? भाजीपाला का फुकला का तुम्हाला बाजारात कोण? हो राजूचा मामाच होता ना विकेने, त्यानं दिलं मला फुकट. त्या म्हणे जावई बुवा. भलत शिल्लक बोलते बाई हा माणूस. निरा एक शब्द खाली नाही जाऊ देत. अहो एवढा भाजीपाला आणायची काय गरज आहे म्हणलं. मग का रोज ती भाजी नाही मिरची आणा, साराना टमाटा आणा, वांगा आणा. रोज माणूस कधीच करणार आहे का? अव तसं नाही म्हणत मी, पण हे पाणी पडलं पावसाळ्याचं की भाजीपाला सळेल राहते ना. सळका भाजीपाला असते तसं असतं आणि घरी आला की बातच सडते. म्हणून म्हणले एवढा खायला आणला. उली आणत जा आता. साजरा नवीन भाजीपाला निघाला की मग तो फ्रेश राहते. फ्रेश भाजीपाला 8 दिवस टिकते फ्रीजात. हा असा पाणी लागे दुसऱ्या दिवशी सडते. पण तुम्हाला का हाय? हो ठेवा. काही ठेवायची काही कॉल असतात. साजरा निष्ठूस करून सोकून ठेवा. ते जीवार येते ते सांगा ना. आणलं तरी नाव ठेवतात, नाही आणलं तरी बोलतात. काय लोक आले को. दे चहा करून दे मले. जाऊ दे तिकडे. आणा अजून आणा झोरा भरून. लय पैसा वदर आला तुमचा. मला काय करावं? आई योगिता कुठं गेली? तिचे कपडे धुणं चालू आहेत बापा. काय गावभर कपडे धुवून राहिले का काय सांगा. सकाळपासून कपडे धुवून राहिली मी. कपडे धुवून राहिली हाताने धुवून राहिली वाटते. का मशीन हायसल्यावर तिले तर ती उभं राहिला. मशीन फिरलो पाहिजे वाटते. ते मशीन कशी फिरते कशी कडे धुते. मशीनीत कपडे टाका चालला याकडे दुसरं काम करायला. तर तीच उभी आहे. आई तसं नाही ना, मी इकडे हे झाडून राहिली ना. आई मशीन मध्ये कपडे टाकले मी ते झाडू आली होती. बरोबर येता आलं राजूचा आवाज आला. नाही तर आता लोक मी अडलावून राहिली तर तिचे कपडे धुणच होते. हा का झाडलं का मग अंगण? हो ते झाडूनच राहिली होती. आता मी घेतलाच खराटा हातात तर यांचा आवाज आला. काय म्हणत होते? मी नागपूरला चाललो आज संध्याकाळी. तर माझी बॅग भरून दे. नागपूरला कशाला? काम आहे मला. माझा मित्राने एक सेटअप लावलंय तर ते पाहायला चाललोय मी. अहो मग मी येऊ का सोबत? कायले तो का काम आहे ती? तिचं काय काम नाही. मास्तरींचं मास्तरकी करेली सांग. काय काम आहे हो योगिता तुला? तो त्याच्या दोस्तानं काय केलं तर ते पाहायला चालला. तू काय जातो नाही बाई? आई तसं नाही. माझी आते बहीण आहे ना, तर तिनं किती दिवस झाले बोलवलेलं तुम्हाला सांगितलंय तो होतं की जयश्रीनं आम्हाला खूप दिवसाचं बोलवलं या म्हणे. त्या दिवशी फोन नव्हता आला. मी बोलून राहिली होती. तुम्ही म्हणा कोणाचा फोन नाही. म्हटलं आते बहिणीचा आहे. ती आहे ना नागपूरला. तर ती बरेच दिवसाची म्हणून राहिली या पण काही योगच नाही आला. म्हणून म्हटलं आता हे चाललेस तर जाऊ मग मी. अहो चलते ना. आपण जाऊया तिच्या घरी पण भेट देऊ. तुमच्या मित्राचं सेट पण बघू काय. आणि वापस म्हणजे काय राहायचं थोडीच आहे आपल्याला. म्हणजे तुमचं झालं काम की मग आपण चाललं येऊ.
ते मग असं काय कोणाच्या घरी काय सुटकेला जात असतात काय? मला तर काही फोन नाही केला नी. मग एवढंच बोलवायचं होतं तर मला फोन करायला होता ना. मग गेलो असतो वेळात वेळ काढून. मला तर कधी फोन नाही आला त्यांचा. मला फोन आलाय ना पण. मग जाय तू, तुला फोन आलाय तर मला फोन नाही आला. मग बिना फोनाचा आणि बिना बोलवायचं मी काही कोणाच्या घरी जात नाही. तुला आला असेल तर तुझ्याला जा. बाई कसे बोलतात. हं मी काय एकटी जाणार आहे का? तिने आम्हा दोघांनाही बोलवणार. आणि त्याचं काय चुकलं मग? हं? मग तू आता बहिणीला एवढंच तुला बोलायचं आहे तर मग माणसं फोन कर ना. तिच्या नवऱ्याला फोन नाही करता येत का? की पाहुण्याला फोन करा, माणसाने या बुवा. बरोबर आहे त्याचं. तू येईन तुला बोलावून राहिली, मग त्याच्या संग का बोलली का? तिचा नवरा बोलला का? गेले काही आमंत्रण आलं की या बुवा आमच्या घरी जेवे का, चहा पाण्याले का, अमको का ढमको. तो का उठसूट कुठेही जाणार आहे काय? बरोबर आहे राजू. तुलाच बोलावलं तर जाय मग तू.